आज आपण अळकुड्यांची एक खास रेसिपी पाहणार आहोत आणि ती म्हणजे अळकुड्यांची तवा फ्राय। अळकुड्यांची म्हणजेच अळूच्या कंदांची भाजी आपण नेहमीच बनवत असतो, पण आज आपण अळकुड्यांची फ्राय बनवणार आहोत। यासाठी मी अळकुड्या स्वच्छ धुवून कुकरमधून 3 शिट्ट्या होईपर्यंत उकडवून घेतलेल्या आहेत आणि या आता बऱ्यापैकी थंड झालेल्या आहेत, परंतु पूर्णपणे थंड झालेल्या नाहीत, या कोमटच आहेत। तर आपण या अळकुड्या आपण सोलून घेऊ। अशा प्रकारे सुरीच्या मदतीने हे वरचं साल सोलून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे मी सर्व अळकुड्या सोलून घेते। अळकुड्या या पूर्णपणे शिजल्या पाहिजेत याची काळजी घ्यायची। 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे अळकुड्या आतपर्यंत चांगल्या शिजतात। तर आता या शिजून घेतलेल्या अळकुड्या हातावर थोड्याशा दाबून चपट्या करून घ्यायच्या। अळकुड्या व्यवस्थित शिजलेल्या नसतील तर अशा प्रकारे दाबल्या जाणार नाहीत, म्हणूनच अळकुड्या व्यवस्थित शिजणं अतिशय आवश्यक आहे। तर अशा प्रकारे हातावर दाबून सर्व अळकुड्या चपट्या करून घेतलेल्या आहेत। कुकरमधून काढल्या लगेचच आपण अळकुड्या दाबल्या तर अळकुड्या मॅश होऊ शकतात, म्हणून अळकुड्या थोड्याशा थंड झाल्यावरच आपल्याला ही प्रक्रिया करायची आहे। आता मी लोखंडी तव्यावर तेल घातलेलं आहे। आता या तेलामध्ये या अळकुड्या आपण फ्राय करून घेऊ। अशा प्रकारे फ्राय करून घेतल्या की अळकुड्या मोडत नाहीत, चांगल्या कडक राहतात आणि खरपूस देखील होतात। तर आपण छानपैकी या अळकुड्या भाजून घेऊ। अळकुड्या चांगल्या तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। एक बाजू अगदी चांगली खरपूस झाली पाहिजे आणि मगच आपण दुसऱ्या बाजूने देखील ह्या खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत। साईडनी वाटल्यास तेल सोडू शकता। आता मी अळकुड्या पलटवून घेते। सोनेरी रंगावर या अळकुड्या फ्राय झालेल्या आहेत। दुसऱ्या बाजूने देखील अशाच खरपूस होईपर्यंत या अळकुड्या भाजून घेणार आहोत। ही प्रक्रिया मध्यम ते मोठ्या गॅसवरच करायची आहे। अळकुड्या चांगल्या खरपूस रंगावर आपण भाजून घेतलेल्या आहेत। आता या प्लेटमध्ये काढून घेऊ। गॅस बंद करायचा नाही, याच तव्यावर आपल्याला पुढची प्रक्रिया करायची आहे। त्यामुळे सर्व अळकुड्या काढून झाल्यानंतर आता या तव्यावर पुन्हा एकदा 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तवा आधीपासूनच गरम होता, त्यामुळे तेल लगेचच तापलेलं आहे। तर आता या तापलेल्या तेलात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा घालायचा। त्यानंतर मूठभर कढीपत्त्याची पानं आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे। आता हे सर्व आपण 1 मिनिटासाठी परतवून घेऊ। तेलावर भाजून घेतलेल्या अळकुड्या घालायच्या। ह्या छान खरपूस झालेल्या आहेत, त्यामुळे आता या अजिबात मॅश होणार नाहीत, तरीसुद्धा अलगदपणे आपल्याला या घालायच्या आहेत आणि हे सर्व आपण फोडणीच्या साहित्यासोबत मिक्स करून घेऊ। हलक्या हाताने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। फोडणीचं जे साहित्य आहे ते अळकुड्यांना सर्वत्र एकसारखं लागलं पाहिजे। आता हे सर्व मिक्स झालेलं आहे। आता आपण चवीनुसार मीठ घालू आणि थोडंसं लाल तिखट घालू। तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही यामध्ये घालू शकता। थोडासा हिंग घालायचा आहे। हवं असल्यास चाट मसाला देखील तुम्ही यात वापरू शकता। आता हलक्या हाताने हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊ। हे पावडर मसाले आहेत, त्यामुळे हे चटकन करपू शकतात, म्हणून गॅस अगदी बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरच हे मसाले परतवून घ्यायचे। मसाले शिजले असे वाटलं की यात लिंबू पिळायचं। लिंबू पिळण्यापूर्वी गॅस बंद केलेला आहे। अळकुड्या म्हणजेच अळूचे कंद असतात, त्यामुळे यांना स्वभावतःच थोडासा खाजरेपणा असतो। हा खाजरेपणा लिंबाच्या रसाने निघून जातो। शिवाय लिंबाच्या रसामुळे चटपटीत अशी चवसुद्धा या रेसिपीला येते। आता थोडीशी कोथिंबीर पेरायची आणि आता ही डिश तयार आहे। अळूच्या कंदांची म्हणजेच अरबीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्ही देखील या पावसाळ्यात या रेसिपीचा आस्वाद घ्या। अळकुड्यांची भाजीसुद्धा अतिशय चविष्ट लागते आणि विविध प्रकारे आपण अळकुड्यांची भाजीसुद्धा बनवू शकतो। तर त्यासुद्धा रेसिपी
मी या पावसाळ्यात तुमच्यासोबत शेअर करीन. तोपर्यंत या रेसिपीचा आस्वाद घ्या. खूप खूप धन्यवाद.